देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मराठा आरक्षणासाठीच्या मागणीला घेऊन मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा उपोषण सुरू केलंय। अशातच पहिल्यापासूनच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन करणारे प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडूंनीही सरकारला इशारा दिलाय। यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की सरकारने सकारात्मकपणे समोर आलं पाहिजे। सरकारने जरांगेंना जे आश्वासन दिलंय त्यानुसार आता कारवाई करावी। इतके सहज आणि सोपं हे प्रकरण असून सरकारने यावर ठोस भूमिका घेत हा प्रश्न आता मार्गी लावावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे। राज्यातील अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। विदर्भ मराठवाड्यामध्ये लोकांना अक्षरशः टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय। त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे 15 जुलैपर्यंत पुरेल एवढाच चारा सध्या राज्यात शिल्लक आहे। याच पार्श्वभूमीवर शासनाने एक मोठा निर्णय घेतलाय। राज्यात दुष्काळ जाहीर केलेल्या 40 तालुक्यातील पशुधन वाचवण्यासाठी तातडीने चारा डेपो सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। हे चारा डेपो 31 ऑगस्ट पर्यंत सुरू राहतील। राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे। पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचा दावा शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी केलाय। ठाकरे गटातील आणखी 2 खासदार काही दिवसातच शिंदे गटात येणार असल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केलाय। यामुळे आता राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच मोठी राजकीय घडामोड होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। पंकजा मुंडे हरल्या तर आत्महत्या करेन असं सांगणाऱ्या एका कार्यकर्त्याचा खरंच अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। लातूरात ही घटना घडली। लातूर जिल्ह्यातील SR या गावातील सचिन मुंडे या कार्यकर्त्याने पंकजा मुंडे निवडून आल्या नाहीत तर मी आत्महत्या करेन असं सांगितलं होतं। या संबंधीचा व्हिडिओ 26 मे रोजी त्याने टाकला होता। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला होता। मात्र काल रात्री त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने जिल्ह्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर रविवारी संध्याकाळी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। रविवारी संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात मोदींच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीचा सोहळा पार पडेल। यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA सरकारमधील काही मंत्र्यांनाही शपथ दिली जाईल। या मंत्र्यांमध्ये महाराष्ट्रातील काही खासदार असण्याची शक्यता आहे। यापैकी पहिल्या खासदाराचे नाव निश्चित झाले आहे। अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांना केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेश निश्चित असल्याची माहिती समोर आली आहे। कोकण व मुंबई पदवीधर मतदारसंघासह मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी भाजप व उद्धव सेनेने जोरदार शक्ती प्रदर्शन केले। दोन्ही पक्षांचे पदाधिकारी समोरासमोर येताच जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 3 मतदारसंघांसाठी एकूण 52 अर्ज दाखल झाले असून महायुती व महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र दिसते। विधानसभेला पराभव झाला तरी अजितदादांना सोडणार नाही अशी शपथ सर्व आमदारांनी घेतल्याचे वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले। काल मुंबईत अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक पार पडली। या बैठकीत सर्वांनी अजितदादांना न सोडण्याची शपथ घेतल्याचे ते म्हणाले आहेत। दरम्यान शरद पवार गटाचे नवीन मालक रोहित पवार यांनी जे आमंत्रण दिले त्याला कोणीही प्रतिसाद देणार नाही असंही मुश्रीफ म्हणाले आहेत। लोकसभा निवडणूक आलेले ठाकरे गटाचे 9 पैकी 2 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिंदे गटाचे ठाण्यातील नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी केला होता। त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हस्के यांचा चांगला समाचार घेतलाय। खोकांच्या बळावर बेईमानी करून अपघाताने खासदार झालेल्या नरेश म्हस्के यांनी निष्ठावान आणि इमानी लोकांविषयी बोलू नये अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी नरेश म्हस्के यांच्यावर निशाणा साधलाय। धुळे लोकसभा निवडणुकीत परसुळे येथील बूथ क्रमांक 26 व शिंदखेडा येथील बूथ क्रमांक 145 या दोन्ही EVM खराब झाल्याने या बूथच्या मतांची मोजणी न करता थेट निकाल जाहीर करण्यात आला।
हा लोकशाहीचा खून असून धुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालाला तात्काळ स्थगिती देऊन मालेगाव शहरात झालेले एकतर्फी मतदान हे संशयास्पद आहे। याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी परसुळे व शिंदखेडा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे। राज्यामध्ये मान्सून दाखल झाला असून तो रत्नागिरी आणि सोलापूर भागात स्थिर आहे। त्याची पुढील वाटचाल आजपासून होईल असा अंदाज आहे। दरम्यान पुढील 5 दिवस राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान शास्त्रज्ञ विभागाने दिलाय। मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह येलो अलर्टचा इशारा देण्यात आलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।